दुपारी 4च्या सुमाराची गोष्ट। गेटवे ऑफ इंडिया जवळ एलिफंटा लेणी पाहण्यासाठी प्रवाशांची एक बोट नुकतीच अरबी समुद्रात आतल्या बाजूने निघाली होती। त्यावेळी नौदलाच्या बोटीचं नवं इंजिन लावल्यानं चाचणी सुरू होती। या वेगवान स्पीड बोटीनं थेट या प्रवाशांच्या बोटीला धडक दिली। या बोटीत एकूण 80 प्रवासी प्रवास करत होते। या अपघातानंतर एकच खळबळ उडाली। या अपघातात अनेक जण बेपत्ता झाले तर काही प्रवाशांचा मृत्यूही झाला। यानंतर या नौदलाच्या बोट चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पण हा अपघात नेमका कसा आणि कुठल्या कारणाने घडला या सगळ्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ऋषिकेश आणि आपण पाहत आहात लगाव बत्ती। मुंबईतील एलिफंटा लेणी पाहण्यासाठी निघालेल्या पर्यटकांच्या नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका स्पीड बोटीनं धडक दिली। उरणजवळील कारंजाजवळ स्पीड बोटीची धडक होऊन नीलकमल बोट पाण्यात बुडाली। जोरदार धडक झाल्यानं या दोन्ही बोटी समुद्रात उलटल्या होत्या। या दुर्दैवी घटनेत एकूण 10 प्रवाशांना जीव गमवावा लागला तर 3 नौदलाच्या जवानांनाही या दुर्घटनेत आपला प्राण गमवावा लागलाय। 2 जवान अद्यापही हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत। नौदलाचे 4 हेलिकॉप्टर्स, 14 बोटी, कोस्ट गार्ड आणि मुंबई पोलिसांच्या 3 बोटी आणि मच्छीमारांच्या मदतीनं या ठिकाणी बचाव मोहीम राबवण्यात आली। बचाव कार्याला त्वरित सुरुवात झाल्यानं अनेक प्रवाशांचा जीव वाचवण्यात यश आलं। बचाव पथकानं लाईफ जॅकेट घालून अनेकांना समुद्रकिनारी आणलं। त्यापैकी काही जण बेशुद्धच होते। बुडालेल्या लोकांना CPR देऊन वाचवण्याचे प्रयत्न सुरू होते। JNPT हॉस्पिटलमध्ये 56 जण दाखल आहेत। त्यापैकी 3 जण गंभीर आहेत। नेव्ही डॉकयार्डमध्ये 9 जण दाखल आहेत। यापैकी 1 जण गंभीर आहे। सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये 9 जणांना दाखल करण्यात आलं असून त्या सर्वांची प्रकृती आता स्थिर सांगितली जाते। या बोटीच्या अपघाताचा एक व्हिडिओ नीलकमल बोटीवरून एका प्रवाशानं शूट केला होता। त्या व्हिडिओत नौदलाची एक स्पीडबोट समुद्रात फिरत असल्याचं दिसतं। त्यानंतर ही बोट नीलकमल बोटीकडे वळाली आणि नागमोडी वळण घेत सरळ येऊन नीलकमलला धडकली। या दुर्दैवी घटनेनंतर रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं। एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार त्याने 3:30च्या सुमारास बोट पकडली। 10 किलोमीटर आत प्रवास केला। तेवढ्यात स्पीड बोट आली आणि त्यांच्या बोटीला धडक दिली। बोटीवरील कर्मचाऱ्यांनी लगेच लाईफ जॅकेट घालायला सांगितलं। तो बोटीच्या वर होता। खाली येऊन जॅकेट घालेपर्यंत बोटीत पाणी शिरलं होतं। तो पुन्हा बोटीच्या वर गेला। सुमारे 15 मिनिटं तो पाण्यात पोहत होता। तोपर्यंत दुसरी बोट आली आणि त्या बोटीने त्या व्यक्तीला वाचवलं। दुसऱ्या एका पर्यटकाच्या म्हणण्यानुसार समुद्रात मधोमध आलो असता स्पीड बोटीने आम्हाला धडक दिली। त्यामुळे बोटीवरील सगळे प्रवासी हादरून गेले। ही धडक झाल्याच एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर एका प्रवाशाचा पाय कापला गेला। काही काळाच्या आतच बोटीत पाणी शिरायला लागलं। बोटीत लहान मुलंही होती। यामुळे सगळेच घाबरले। 15 ते 20 मिनिटांनंतर बचाव कार्यासाठी दुसरी मोठी बोट आली। त्यांनी आम्हाला एकेकाला सुखरूप बसवलं आणि या मदतीमुळे आमचा जीव वाचला। नीलकमल बोटीचे मालक रवींद्र पडते यांनीही आपली प्रतिक्रिया दिली। रोजप्रमाणे 2 ते 2:30च्या सुमारास गेटवे ऑफ इंडियाहून प्रवाशांना घेऊन जाणारी आमची बोट एलिफंटाकडे निघाली होती। या सर्व प्रवाशांनी लाईफ जॅकेट घातले होते। मात्र नौदलाची स्पीड बोट वेगानं आली। स्पीड बोटीनं नागमोडी वळण घेतल्यानंतर ती वेगानं प्रवासी बोटीवर आदळली। यामुळे प्रवासी बोट उलटून अपघात घडला। या अपघाताला सर्वस्वी नौदलाची बोट जबाबदार आहे असं त्यांनी म्हटलंय। मुंबई बोट दुर्घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून 5 लाखांची मदत दिली जाईल अशी घोषणा त्यांनी केली। इंजिनमध्ये तांत्रिक अडचण आल्यानं चालकाचा ताबा सुटून स्पीडबोट प्रवासी बोटीवर आदळली असा प्राथमिक अंदाज नौदलानं व्यक्त केला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। बोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही फोनवरून या बचाव कार्याची माहिती घेतली। आता या नीलकमल बोट दुर्घटनेसंदर्भातल्या नौदलाच्या स्पीड बोटीविरोधात कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आलाय आणि स्पीड बोट चालक आणि जबाबदार इतरांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेत। या प्रकरणाचा तपास अजूनही सुरू आहे। पण यात एक मुद्दा असाही उपस्थित होतोय तो हा की प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या या बोटीत पुरेशी लाईफ जॅकेट्स नव्हती असा आरोपही काही प्रवाशांनी केलाय। खरं तर नियमानुसार बोटीत चढणाऱ्या प्रत्येकाच्या अंगावर लाईफ जॅकेट्स असायला पाहिजे। पण बोटीत पुरेशी लाईफ जॅकेट नसल्यानं या दुर्दैवी घटनेत 13 जणांना आपला प्राण गमवावा लागला। यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जाते। त्यामुळे आता या प्रकरणात कोण दोषी ठरतंय हे तपासाअंती कळेलच। त्याविषयीचे अपडेट्स आपण घेतच राहू। पण अपघातावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आणखीन अपडेट्ससाठी लगाव बत्तीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।